अजिबात नाही। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 15 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी तात्पुरती 15 तारीख निश्चित केल्याची माहिती आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झालेली नाहीये। बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराजवळ झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर। बॅनरवरती केवळ दिवंगत नेते अजित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांचा फोटो। शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ आणि जय पवार यांच्यापैकी कोणाचाही फोटो नसल्यानं चर्चांना उधाण। अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा आमदार प्रवीण तायडेंचा भन्नाट डान्स। पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर तायडेंनी धरला कार्यकर्त्यांसोबत ठेका। बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या 20 मंत्र्यांचा पराभव। उदयन गुहा, शशी पंजा, मलय घटक यांचा पराभव, तर चंद्रिमा भट्टाचार्य, बेजाराम मन्ना, मानस रंजन आणि ज्योतिप्रिया मलिक यांचाही समावेश आहे। निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं 100हून अधिक जागा चोरल्या। बंगालच्या निकालावरती राहुल गांधींचे आरोप। अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय। विजयानंतर अक्षय कर्डिलेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। देणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीच देऊन टाकली। तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान। साहेबांची सुद्धा लय आनंद झाला। साहेब आता जशी साहेबांनी वाटचाल ठेवली तसंच अक्षय पण होणार आहे। सगळ्यांनी जनतेची सेवा करायला करतात साहेबांनी अक्षयला खुर्ची दिली। अक्षय दादा साहेबांनी जी सेवा केली ते सगळ्यांची जनतेची सेवा करणार। अहिल्यानगरच्या राहुरीमधील पराभूत उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याकडून ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त। भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावरती पैशांचं वाटप केल्याचा आरोप, तर निकालाबाबत न्यायालयात दाद मागणार मोकाटेंची माहिती। मतदान चालू असताना या मतदारसंघामध्ये भयंकर पैशाचं वाटप झालं आणि पैशाचं वाटप झालं का जिल्हा बँकेत जे पैसे त्यांनी मुलांकडून घेतले त्या पैशाचा वापर खऱ्या अर्थाने इथं करण्यात गेला। ही खरं निवडणूक तर धनशक्तीवर विरुद्ध जनशक्ती होती। मी एकही रुपयाचा पैशाचा वापर केला नाही। सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ईव्हीएम घोटाळा खूप मोठा खऱ्या अर्थाने मला या मतदारसंघात दिसून आला। याबाबत मी हायकोर्टात याचिका दाखल करून याची सगळी चौकशीची मागणी करणार आहे। बंधू अशोक खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर करणार। शिर्डीतील शेतकऱ्यांची जमीन व्यवहार फसवणूक, अवैध सावकारी प्रकरणामध्ये खरात आरोपी आहे। कल्पना खरात अद्यापही फरार, तर अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। नाशिकमधील बोंधू अशोक खरात प्रकरणी ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचे खळबळजनक दावे। धार्मिक कामासाठी प्रतिभा चाकणकरांनी खरातला आधार कार्ड दिलं होतं, तर गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा आहे। नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी आज संपणार। महिलांवरील अत्याचार तसंच परदेशातील फंडिंग या संदर्भामधील महत्त्वाचे पुरावे सादर होण्याची शक्यता आहे। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुलीच्या तोंडात मोजा आढळला। शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर, तर मुलीच्या छातीवर आढळलेत बळ। माझ्या नवऱ्याला फाशी नाही तर जाळून टाका, नसरापूरमधील नराधम आरोपीच्या पत्नीची मागणी, तर त्याला बाप म्हणवून घ्यायचीही लाज वाटतेय। आरोपीचा मुलगा संतापला। खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। नसरापूर घटनेसंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। नसरापूरचे ग्रामस्थ देखील त्यांच्यासोबत असणार। सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेणार आहेत। पुण्याच्या भोरमधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचीही उपस्थिती। आरोपीला फाशी देण्याची मागणी। शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचा जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील। शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्ट ट्रॅकवर हे
जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे लोक, स्थानिक लोक, महिला असतील त्याला घेऊन गेलो आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये न्याय मिळाला त्याच धर्तीवरती न्यायालयाला विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन त्याचा तपास करण्यात यावा. आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी स्वतः लक्ष देऊन त्या केसेसमध्ये मी स्वतः लक्ष देऊन वकिलाशी चर्चा असेल, पोलिसांची चर्चा असेल, सर्व चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल. पुण्यातील बिबवेवाडी इथं 9 वर्षांच्या चिमुकलीला छेडण्याचा प्रयत्न, नराधमाला नागरिकांनी चोप दिलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. चुकीच्या प्रश्नांमुळे लाडक्या बहिणींचा गोंधळ. तुमच्या घरी कोणी शासकीय नोकरीत नाही ना, या प्रश्नामुळे गोंधळ. 24 लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबवलाय. ई-केवायसी नंतर 20 लाख लाभार्थी पुन्हा पात्र, तर चुकीच्या प्रश्नामुळे ई-केवायसीला 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागली. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात. संजय कुमार सुद्री यांनी स्वीकारला पदभार. प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर आणि सागर बलकवडे यांचीही उपस्थिती. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन चिमुकलीवरती बोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार. 55 वर्षीय बोंदू आरोपीला पालघरच्या कासा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नांदेडमध्ये पोलिसांच्या समोर गावगुंडांचा हैदोस. मनपाच्या अतिक्रमण पथकामधील कर्मचाऱ्यांना जीवघेणी मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बीडच्या माजलगावमध्ये पत्नी नांदायला न आल्याच्या रागामधून 2 मुलींच्या अंगावरती डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न. पत्नी आणि सासूनं आरडाओरडा केल्यामुळे मुलीचा जीव वाचलाय. आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द परिसरामध्ये कौटुंबिक वादातून जावयाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. 4 विरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यातील धानोरी भागामधील गोकुळनगर इथं कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे. अनेक चारचाकी गाड्यांच्या काचही फोडलेल्या आहेत. अमरावतीमध्ये भातकुली पंचायत समितीमध्ये महिला परिचारिकेवरती जीवघेणा हल्ला. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. डोक्यावर काचेची बाटली फोडून माथे फिरू युवकाकडून भीषण हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना अचानक हमला केला माझ्यावर आणि त्यानं माझी ओढणी गळ्याला पकडली, कापली आणि ती बॉटल घेऊन त्याच्या हातात काचेची ते डायरेक्ट डोक्यावर फुटली माझ्या. वसईत अवैध रेती उपसावरती तहसील प्रशासनाची कारवाई. 12 ब्रास रेती जप्त. संबंधितांवरती महसूल विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातील भोर रामबाग रस्त्यावरती बस आणि कारची समोरासमोर धडक. अपघातामध्ये कारमधील एकाचा जागीच मृत्यू, तर इतर प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधील नेरला शेतशिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 26 बकऱ्यांचा मृत्यू. पशुपालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. भंडाऱ्यात 5 वर्षीय चिमुकलीचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. साकोलीत 2 महिन्यांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती मोठी कारवाई. 4 दिवसात 8 पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 1,93,000 पक्ष्यांचं कलिंग. 8 लाखांहून अधिक अंडीही नष्ट. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवरती. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणावरती कारवाई. पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल्स जमीनदोस्त. प्रशासनाकडून मंदिराची डागडुजी. अतिक्रमण हटवून दर्शन पथाच्या कामालाही सुरुवात. नाशिकमध्ये दर बुधवारी गोदाकाठी भरणारा आठवडी बाजार उद्या बंद राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून नाल्यांच्या सफाईची पाहणी. भांडूप, मुलुंड, घाटकोपर, साकीनाका परिसरामधील कामाची माहिती घेतली. सकाळीच मी सगळ्या नाले सफाईच्या व्हिजिट करत असते
नाले सफाईच्या आता उषानगरचा नाला झाला आणि बाउंड्री नाला टी विभागाचा एस आणि टी विभागाचे 2 नाल्यांची पाहणी केली. त्याच्यामध्ये जवळपास एक 30-37% नाला गाळ जो उषानगर नाल्यामध्ये काढलेला आहे. बाकीचा त्यांनी चेक केल्यावरती कळालं उर्वरित मे एंडिंगपर्यंत काढला जाईल. जळगावमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवरती. वाढत्या तापमानामुळे विमान उड्डाणांमध्ये अडचणी. आवश्यक असलेला हवेचा दाब पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नसल्यानं प्रवासी संख्यांमध्ये कपात. नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईचं सावट. 10 मे पासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा. वीरचक्र प्रकल्पामधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. वाढत्या उष्णतेचा पाणीसाठ्यावरही परिणाम. उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चाललाय, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही. जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही. भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे, जून, जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलै पर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. धाराशिवमध्ये निधी नसल्यामुळे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तलावांच्या दुरुस्ती कामाला ब्रेक. 7 महिन्यांपासून कामं रखडली आहे. जिल्हाभरामध्ये 202 पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्तीची गरज. जलसंधारण विभागाकडून 84 कोटींच्या निधीची मागणी, मात्र निधी मिळत नाहीये. एकूण 202 कामाची हानी झालेली आहे जिल्ह्यामधील आणि जवळपास 80 कोटी लागतील. आणि ह्या वर्षी जर आपण काम नाही केलं तर त्या कामाची पुढल्या वर्षी दुप्पट होऊ शकते. जे काय डीपीडीसी मध्ये निधी आम्हाला मिळाला होता तो आम्ही ते कामं घेतलेले आहेत. ते जवळपास 147 कामं आहेत. ते बाकीचे कामं आता आम्ही शासन निधी घेऊन टाकू. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये चारमळी आदिवासी पाड्यावरती 75 वर्षांनंतरही पाण्यासाठी संघर्ष. हर घर नल योजना केवळ कागदावरच आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी डोंगर दऱ्यामधून पायपीट. योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे. विहीर खोदली गेलेली आहे, पण 600 मीटर तिथं उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावे अशी सूचना आम्ही कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे. रायगडच्या कर्जतमध्ये तापकीर वाडीला दरडींचा धोका. बेसुमार उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये भीती. सुरुंग स्फोटांमुळे गावातील घरांना तडे, तर गावकऱ्यांना घराची चौकट तारेनं बांधण्याची वेळ आली आहे. धाराशिवमध्ये सलग 4 दिवसापासून पेट्रोल डिझेलची टंचाई. शेती कामांना मोठा फटका, तर विहिरीचं खोदकाम ठप्प. खोदकामासाठी आणलेल्या मशीनचा शेतकऱ्याला भुर्दंड पडतोय. बुलढाण्यात यंदा खरीप हंगामामध्ये 7,36,000 हेक्टरवरती पेरणीचं नियोजन. सोयाबीन आणि कापूस राहणार मुख्य पीक. शासकीय खरेदी केंद्रावरती धान विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ. गोंदिया जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा. 15 मे पर्यंत नोंदणी करता येणार आहे. रायगडमध्ये मुरुड जंजिरा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा राम भरोसे. पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे तासनतास पर्यटकांना पाण्यामध्येच थांबण्याची वेळ. पार्किंग जेट्टीकडे दुर्लक्ष. रत्नागिरीतील ऐतिहासिक दाभोळ खाडीला पर्यटनाचा नवा आयाम. केरळच्या धर्तीवरती विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करत हाऊसबोट सेवा सुरू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. हाऊसबोटीचा लोकार्पण सोहळा हा पार पडलाय. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, तर मंदिरामध्ये जाण्यासाठी दादर ते रवींद्र नाट्य मंदिर मार्गावरती विनामूल्य बस सेवाही उपलब्ध असणार. जालन्याच्या राजूर येथील राजुरेश्वर गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त केशर आंब्याची सजावट. 251 किलो केशर आंब्याचा वापर. भाविक महेश ठक्कर यांच्याकडून 101 किलो आंबे, तर मंदिरामधील सेवेकऱ्यांनी 150 किलो आंबे अर्पण केले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात नगारा अर्पण सोहळा संपन्न. खंदारे कुटुंबियांच्या घरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत भव्य नगारा मिरवणूक, तर तुळजाभवानीच्या धूप आरतीच्या वेळी नगारा वाजवण्याची अनंत काळाची परंपरा आहे. बुलढाण्यातील संग्रामपूरच्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये 9 वाघांसह 690 प्राण्यांची नोंद. वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये पाणवठ्यांजवळ मचाण उभारून केली होती प्राणी गणना. तळ कोकणातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यामधील घनदाट जंगलामध्ये दुर्मिळ बेडूक तोंड्या पक्षाचं दर्शन. बेडकासारखं तोंड असल्यामुळे श्रीलंकन फ्रॉग माउथ पक्षाला मराठीमध्ये बेडूक तोंड्या नाव आहे.
रत्नागिरीच्या दापोलीत चक्क 4 पाय असलेल्या कोंबडीच्या पिल्लाला जन्म. पिल्लाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. दापोली शहरालगत असलेल्या नवानगर वस्तीमध्ये या पिलानं जन्म घेतलाय. राज्यभरात लवकरच शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरती जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू. 31 मे पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शिक्षण विभागाची मुदत. परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांची नोंदणी. 12वी पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार. राज्य मंडळानं जाहीर केलं वेळापत्रक. जून जुलैमध्ये परीक्षा होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 4 गावांमध्ये जनगणनेवरती बहिष्काराचे बॅनर लावले. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं जनगणनेवरती बहिष्कार. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांनी जनगणनेवरती बहिष्कार टाकला. कंत्राटदारांची राज्य सरकारकडे हजारो कोटींची बिलं थकीत. एकूण 1,900 कोटी रुपये थकीत. नागपूर कंत्राटदार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव. सरकारला 7 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश आहेत. राजा शिवाजी चित्रपट टॅक्स फ्री करा. अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चित्रपट अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा तसंच विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध व्हावा. दानवेंनी मत व्यक्त केलंय. कच्च्या तेलाच्या किमतीत 6% वाढ. इराणनं युएईच्या तेल डेपोवरती हल्ला केल्याचा परिणाम. कच्चं तेल प्रति बॅरल $115च्या वर गेलंय. खाली पडणाऱ्या भावाला हवेतच झेललंय. मोठ्या भावाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला. केरळमधील मल्लपुरमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. जर्मनीतील लिप्झिग शहरामध्ये भीषण आग. गर्दीच्या ठिकाणी कारनं 2 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले. घटनेनंतर आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊस जवळ गोळीबार. सिक्रेट सर्व्हिसनं गोळीबार करणाऱ्याला पकडलंय. व्हाईट हाऊस काही काळासाठी बंद केलं. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. युएईमधील फुजेराह इथं इराणकडून ड्रोन हल्ला. 3 भारतीय नागरिक जखमी. तर सुरक्षिततेसाठी काळजी घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्यानं संपर्क सुरू आहे. अमेरिकेचा इराणला हॉर्मुझमध्ये मोठा दणका. इराणच्या 6 युद्धनौका अमेरिकेकडून उद्ध्वस्त. अमेरिकेनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे. अमेरिकेची जहाज कंपन्यांना खुशाल वाहतूक करा अशी मुभा. आणि यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपुरात IIITच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. द्वितीय वर्षामध्ये